धरणग्रस्तांचे आयुष्यातून कोणकोणत्या गोष्टी हिरावून घेतात आणि त्याचा कवितेशी असलेला संबंध प्राध्यापक नंदकुमार मोरे यांनी उलगडून दाखवलं. हे खरं आहे की जेव्हा धरणाची अधिसूचना निघते त्यानंतर धरण घडभरणीला येतं ते 35-40 वर्षानंतर. आणि संत प्रसन्न तुम्हाला सर्वांनाच अनुभव असेल की अधिसूचनेनंतर घडभरणीपर्यंत 35 वर्ष ती माणसं जगतच नाही. ती 35 वर्ष म्हणजे नुसतंच घर नाही हिरावून घे, ती 35 वर्ष प्रत्येक धरणग्रस्तातील वस्त्यांची हिरावून घेतात. ते इतकी किंमत आणि ते त्याचा शेवट काय होतो त्याचं विदारक वास्तव म्हणजे ह्या कविता आहेत. मी यानंतर ते दुःख ज्याने आणखी आपल्या कादंबरीतून मांडलं रिंगाण, त्याचे लेखक कृष्णात खोत यांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले मान्यवर, आपण या कवितेबद्दल नंदकुमार मोरे आणि स्वतः कवयित्रींनी काही आपली भूमिका आणि काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. मी काही निरीक्षणच फक्त नोंदवणार आहे. त्याबद्दल एकत्रित विस्थापनाबद्दलची आपली मानसिकता काय आहे त्याबद्दल काही माझी मतं या ठिकाणी मी नोंदवू इच्छितो. जे धरणाच्या तळाला हा कविता संग्रहाचं नाव आणि जर प्रस्तावना वाचली आणि पुढे कविता वाचत गेलो तर आपल्या लक्षात येतं की धरणाच्या तळाला फक्त गाव गेले का, तर त्याचं उत्तर नाही. तर धरणाच्या तळाला काय काय गेले याची एकदा गणतरी आपण करायला लागलो तर खूप गोष्टी येतात की जे सामान्य माणसाला दिसत नाही. कवयित्री असे म्हणाले की संवेदनशील असा वगैरे, हे संवेदनशील सगळीच बसलेली माणसं असतात पण सगळी लिहित नाही. सगळी म्हणजे एखाद्या कुत्र्याला दगड मारला की तो दगड मारल्याच मला असं लगेच काहीतरी होतं, तसं माझ्याबरोबर चालणाऱ्याला पण होतं. पण लिहिणाऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त काय होतं आणि ते मांडायचं असं ज्यावेळी त्याला वाटतं तेव्हा त्याच्याशी तादात्म्य पावतो. तो त्याच्या कुत्र्याच्या भूमिकेमध्ये ज्यावेळी जाईल तेव्हा ते कुत्र्याची कळ त्याला येईल. कवयित्री त्या धरणग्रस्तांच्या तळात असणाऱ्या माणसांच्या भूमिकेमध्ये जाते त्यावेळी असं काहीतरी तिला स्फुरत असावं आणि मग ती निर्मिती होत असावी. संवेदनात सभोवतीच्या असणाऱ्या सगळ्याच त्या काळातल्या असणाऱ्या किंवा ते सभोवती बघणाऱ्या माणसांना होतच असते. म्हणजे संवेदनाहीन माणसं आहेत असं म्हणताना देखील आपल्याला त्रास होतो की सगळ्याच बाबतीत संवेदनहीन आहेत का. त्यांची जर आपण अशी वर्गवारी करायला लागलो तर की सगळ्या बाबतीत असत नाही. म्हणजे अगदी राजकीय माणूस जरी असला, अगदी हुकुमशाह जरी असला तरी संवेदनाहीन पूर्णपणे असतो का असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही देत. तो लिमिटेड संवेदनशील असं काहीतरी त्याचं वर्गीकरण करत असेल आणि त्यामध्ये असेल. या काळाला काय काय गेलंय म्हणजे तुकारामांची गाथा बुडवली आणि ती नंतर इंद्रायणी उभं आली आणि मग ती अभंग सगळे लोकांनी या धरणामध्ये गाव बुडाले. कवयित्री ती वर काढून पाहते. म्हणजे धरणाच्या असणाऱ्या तळाला काय काय बुडालं ही ज्यावेळी विचार करत असते म्हणजे त्यासाठी भाषा नटवण्याची कोणताही सोच नाही. या सगळ्यात कवितेचं मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं की भाषा नटवत नाही. म्हणजे सारिका उभाळे या कविता संग्रहामध्ये भाषा नटवायचं काम करत नाही. कारण भाषा नटवली की त्याचं नैसर्गिक फळ संपेल आणि ते जर संपलं तर ह्या कवितेमध्ये काय काम करणार नाही. म्हणून ती भाषा आहे तशी वापरणं ही गोष्ट जी केलेली आहे. म्हणजे ज्या स्त्रिया त्यातल्या बोलतायत, ज्या बाया बोलतायत त्यांच्या भाषेमध्ये ही कविता आपल्या समोर उभा राहणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती आणि ती गोष्ट या कवितेने केली असं मला इथं नमूद करावं वाटतं. आपल्याकडं म्हणजे इथं बुजुर्ग लोक आहेत म्हणून मी एक मला सहज आठवलं असं म्हणून एक विधान किंवा एक प्रसंग सांगतो की सत्यजित राय ज्यावेळी 10 वर्षाचे होते ते रवींद्रनाथ टागोरांच्याकडं
त्यांचे वडील ते 10 वर्षाचे असताना घेऊन गेले. आता आपल्याकडं आजही आहे आणि त्या काळात देखील तसंच असावं की अभिप्राय द्या. एवढ्या मोठ्या माणसाकडे गेले की लगेच अभिप्राय कुणाला वही घेऊन पाठवायचा आणि ते अभिप्राय घ्यायला गेले. रवींद्रनाथ टागोरांना कळलं काय अभिप्राय द्यावा, पण रवींद्रनाथ टागोरांनी जो अभिप्राय दिलाय तो सत्यजित रायनी घेऊन ठेवलेला. अतिशय मला महत्वाचं वाचनात आल्यानंतर मला असं वाटलं की अरे ते असं म्हणतात की मी सौंदर्याच्या शोधात पहाडावर गेलो, समुद्र तटावर गेलो, जंगलात गेलो, तिथं भटकलो, परंतु घराच्या बाजूला धानाच्या शेतात जो दवबिंदू थरथरत होता तो नाही पाहिला. सत्यजित राय याची सगळी कारकीर्द जी आहे ती अशी उभा राहते असं लक्षात यायला लागतं. त्याची चित्रपट बघितली की लक्षात यायला लागतं की अरे हा माणूस तो अभिप्राय किंवा तो संदेश घेऊन पुढे आयुष्यभर चालला. भले अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, परंतु तो संदेश आणि त्या संदेशाचं त्यांनी सोडलं केलं. म्हणजे आपल्या शेजारी काय चालतं याच्यापेक्षा मला कुठंतरी खूप लांब दूरवर काहीतरी चालतं इकडंच लक्ष असलं म्हणजे मग तुकारामाचा देखील तो अपमान आहे. म्हणजे देहूत तुकाराम न सोडता जर इतकं मोठं काव्य आपल्या समोर देत असेल तरीही आपल्या लक्षात आलं पाहिजे की 400 वर्षे एखादी मूल्य व्यवस्था टिकून ठेवणं, भले इथला लोकशाहीवादी माणूस असू दे, हुकुमशाहीवादी असू दे किंवा कोणताही वादी असू दे, तो सातत्यानं ह्या मूल्य व्यवस्थेविषयी बोलतोय, ठोम का असताना पण बोलतोय. ही गोष्ट कविता करते. आता संतकुमार मोरे अतिशय महत्वाचं म्हणजे घर ह्या संकल्पनेबद्दल आणि कविताने पण ती कविता एक तिथली बाई आणि ती बोलत असलेली बाई ही सगळी माणसाची घर नावाची संकल्पना यांची काय माहितीये का? मध्य प्रदेशाच्या जवळ आणि तेलंगणा वगैरे इकडं अबुजी माणसं असणारं जंगल आहे आणि ते अबुजा माणसं असणाऱ्या जंगलामध्ये मला रिंगांच्या अगोदर जे लिहिताना ज्या एका व्यक्तीनं घर नावाच्या संकल्पनेविषयी सांगितलेलं होतं त्यावेळी मी हे अबुजी माणसं असणाऱ्या जंगलाबद्दल काही वाचलं नव्हतं. पण 1990ला मला त्या मुलांनी सांगितलेलं, माझ्याकडे जी धरग्रस्तांची मुलं होती त्यांनी सांगितलेलं तेच परत नरेंद्र नावाचा असणारा एक फिलॉसॉफर, तत्वज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ तो जातो तिथं आणि ते सगळं विचारतो. तो म्हणजे आपली फेलोशिप सोडून देतो आणि त्या ठिकाणी जातोय आणि गेल्यानंतर आज ज्या ठिकाणी आधुनिक सर्वेक्षण झालेलं नाही, जिथं मोजमाप झालेलं नाही, इंग्रजांना देखील जाता आलेलं नाही, अशा ठिकाणी जी लहान लहान घरं आहेत तिथं जातो आणि तिथं गेल्यानंतर 4-8 दिवस राहिल्यानंतर इतक्या मोठ्या जागा आहेत, इतकं मोठं कुणाचं नियंत्रण नाही, तरी देखील तुम्ही इतकी खोपटं गुहेसारखी लहान लहान खोपटं का लागली आहेत असं विचारतो. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणाले आमचं घर मोठं आहे, आमचं घर खूप मोठं आहे. अहो तुम्ही 4 बाय 8-10 असणारं घर आहे तुमचं, 5 माणसं आहेत, शेरडं आहेत, जनावर आहेत, इतकी सगळी तुम्ही तिथं राहताय कसं काय? ते म्हणाले हे घर मोठं आहे, घर नावाची गोष्ट ही फक्त रात्री झोपण्यासाठी आहे. घर आमचं मोठं कसं आहे, ही वाघ दिसणार, ही बिबट्या दिसणार, ही सगळे प्राणी दिसणारे आमच्या घरात आहेत. ही सगळे प्राणी आमच्या घरात आहेत, आम्ही त्यांच्या घरात आहे, आमचं त्यांचं घर वेगळं नाही. इतकं मोठं घर असताना घर नावाची संकल्पना आमची ही सगळी मोठी जमिनीपासून आकाशापर्यंत ही आमची संकल्पना घराची आहे. कवयित्री या कवितेतून ही संकल्पना घर एखाद्याचं बुडणं म्हणजे नुसतं 4 भिंती बुडणं नाही, तर घर बुडतं त्यामुळे हे सगळं बुडतो, हा सगळं पर्यावरण आपलं बुडतं आणि सगळं पर्यावरण बुडल्यानंतर त्या व्यक्तीला काय वाटत असेल, त्या माणसाला काय वाटत असेल त्याच्याबद्दलचं भाष्य ही कविता करते. म्हणजे आपल्याकडं काय झालं, स्मारक म्हणजे फक्त पुतळे, स्मारक म्हणजे फक्त किल्ले, स्मारक म्हणजे अमुक एक गोष्टी असं आपण म्हणतो.
माती नावाची गोष्ट स्मारकात येते, हवा नावाची गोष्ट स्मारकात येते, जंगल नावाची गोष्ट स्मारकात येते, पाणी नावाची गोष्ट स्मारकात येते. हे ज्यावेळी आपलं कोणतरी हिसकावून घेते ना, त्यावेळी ते स्मारक बुडतंय का ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. मला वाटतंय कवी असू दे, सामान्य माणूस असू दे, अशा पद्धतीनं आपल्याला सुरक्षित ठेवून ह्या सगळ्याकडे बघू शकत नाही. म्हणजे एका बाजूला स्वतःला सुरक्षित ठेवायचं, आपली सत्ता अबाधित राखायची, अधिकार अबाधित राखायचो, संपत्ती अबाधित आपल्याला राखायची, आणि ह्या विस्थापितांचे सगळे अधिकार हिरावून घ्यायचे आणि त्यांचं नागरिकत्व हे दुष्टवृत्तीनं त्यांचं हनन करायचं. असं चाललेलं असतं हे समजतही नाही. हा इतका खेळ त्या लोकांचा चाललेला असतो. आणि मग बघण्याशिवाय काही वेळा पर्याय राहत नाही. ही ज्यांची कारस्थान आहे, या कारस्थानानं आपलं काय काय बुडवलंय ही कविता अधोरेखित करते की काय काय बुडवलंय, ह्या कारस्थानाने आपण काय काय बुडवलंय. म्हणजे आपण सातत्यानं ही कविता म्हणतो लोकांच्या जगण्या बोगण्याचीच फक्त नाही, तर जगण्या बोगण्याच्या बरोबर ही लोकांच्या आधीच्या आणि नंतरच्या, आताच मला वाटतंय अंकुश कदमनी सांगितलं की 30 वर्ष 35 वर्ष एक पिढी, म्हणजे एका पिढीचं 30 वर्ष झाली. 30 वर्षाची एक पिढी म्हणजे हेळवी सांगतात 30 वर्ष म्हणजे एक पिढी, म्हणजे 90 वर्षे हे धरण आपल्याशी बांधून ठेवतं माणसाशी. 100 वर्षाचा कालखंड बांधून ठेवला जातो. आणि ही म्हणजे आपल्या समोर अनेक वितंक, अनेक झेंडे, अनेक पूर्वग्रह ही सगळी उभा करून आपल्याला 90 वर्ष आपल्याला गुलामी ठेवायचं काम एक धरण करतं. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मला वाटतंय कवितेनं अशा पद्धतीचा विचार करणं हे या कवितेचे यश आहे. या कवितेमध्ये सामाजिक न्याय आहे का, तर ती न्यायाबद्दल बोलते. दयाभाव आहे का, तर त्याच्याबद्दल बोलते. समज आहे का, जी आत्ताच्या काळात अधिक महत्वाची आहे. समजच नाही, म्हणजे नेतृत्वाला समज नाही आणि सामान्य माणसाची समज कुठं वजा झाली की काय, किंवा ती समजच राहू नये असं राजकारण होते की काय, आणि या बाबतच्या जाणीवानं आकार देण्याचं काम ही कविता सातत्यानं आपल्या स्वरातून करते आहे, असंही मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. मला जाता जाता शेवटी या कवितेबद्दल जे काही निरीक्षण बोलत असताना मला विस्थापनाबद्दल, हा काळ स्थलांतराचा आहे, विस्थापनाचा आहे. माणसाचं त्यांच्या मुळापासून, त्यांच्या परंपरा, परिवेश, भाषा, संस्कृती, नातीगोती, गल्ली मुळापासून, शहरापासून, नगरापासून, आणि एवढंच नाही तर त्याच्या भूतकाळापासून विस्थापन. म्हणजे विस्थापन ही गोष्ट फक्त अशी कृत्य धारापुरती, त्या प्रदेशापुरती राहत नाही. म्हणजे याशिवाय महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं की त्याच्या स्मृतीपासून देखील विस्थापन करायचा डाव असतो आपल्याला. म्हणजे आजची प्रत्येक असामान्य कलाकृती लेखकाला शरणार्थी बनवली आहे. आपण शरण जावं या सगळ्या व्यवस्थेला, आणि शरणार्थी होऊनच आपल्याला काहीतरी लिहिता येईल. ती जी घडलेली कृती आहे ती कृती, आणि हे जे बुद्धांनी वाचवलेलं होतं, जे तुकारामांनी वाचवलेलं होतं, तीच लोकशाही व्यवस्थेला तारतील अशी मूल्य व्यवस्था घेऊन आपण ह्या सगळ्या व्यवस्थेकडे लेखक किंवा कलावंत म्हणून बघत असतो. तिथलं जे शक्ती केंद्राच्या शक्ती केंद्राचं प्रचार तंत्र एवढं प्रचंड असतं. म्हणजे आमच्याकडे धरणच घ्यायला चालू केलं होतं, पण आजच्या अध्यक्ष आहेत त्या सगळं म्हणून टाकलं की त्याने अजून कधी आणि तुम्ही काय सांगता येत, म्हणजे अजूनही ते परत येईल. धरणच घ्यायचं, नदीच घ्यायची, म्हणजे इकडं पुतळे उभा करणार आणि आमची स्मारक मात्र विकत घेणार, असं हे कुठील राजकारण जे आहे. आणि हे जे प्रचार तंत्र आहे एवढं भयावह आहे. या सर्व गोष्टींचं सहज प्रक्रियेमध्ये रूपांतर त्यांना करता येतं. ही गोष्ट सहज आहे. नदी घेणे ही सहज त्यांच्या दृष्टीने प्रक्रिया आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती फार हे नाही. पुतळा उभा करणं आमच्या दृष्टीने फार महत्वाचं, पण
त्यांच्या दृष्टीनं नदी घेणं सहज होतं. म्हणजे आमचं पाणी, अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजाच उद्ध्वस्त करणं हे सहज होतं. ही गोष्ट सातत्यानं आपल्या समोर दिसते आहे आपल्याला. आणि एखादी कलाकृती जी आहे आणि मग आपण स्फूर्तीत गेलेल्या ही कविता जशी स्फूर्तीच्या पातळीवरती आणून ठेवते आपल्याला, तसं या स्फूर्तीचा रोग जडला पाहिजे आपल्याला. हे काय काय स्फूर्तीत गेले आपल्याला, आपण ते आठवून बघायला पाहिजे. आणि असं पूर्णत्वाचं चित्र आपल्याला दाखवलं जातं की हे आम्ही असं असं करतो, पण ते खोटं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. आणि कोणताही आशय आपण कुठून, कसे आणि कुठे विस्थापित झालेलो आहोत हा मूलभूत शोध जर घेता आला तर आपल्याला त्या आशयाचा उपयोग आपल्याला जगण्यासाठी होतो. आणि मला असं वाटतं कोणत्याही माणसाच्या जगण्याच्या बाजूनं जे जे साहित्य असतं ते सर्वश्रेष्ठ साहित्याची व्याख्या मला असं वाटतं की जे जगण्याच्या बाजूनं असतं ते साहित्य श्रेष्ठ. ही कविता सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जगण्याच्या बाजूची भाषा बोलते आहे, नैसर्गिक भाषा बोलते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जगण्याचं साहित्य जे आहे ते श्रेष्ठ असेल तर ही कविता श्रेष्ठ आहे. आणि ही कविता आपल्याला लोकशाहीवादी विवेकानं काहीतरी जगण्याचं मांडू पाहते आहे आणि तो आविष्कार करते आहे. आशयाच्या बाबतीमध्ये, शैलीच्या बाबतीमध्ये, अनेक बाबतीमध्ये जेव्हा बोलता येईल तर मला असं वाटतं कवीचं यश कवित्रीचं आहे ते कोणतं, तर सामान्य माणसाच्या जगण्याच्या बरोबर चालते आहे, हे तिचं यश आहे. मला वाटतं त्या कवयित्रीचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो.